जे श्री राम अयोध्या धाम येथे श्री राम मंदिराचं प्राण प्रतिष्ठापन आहे आणि त्याचं औचित्य साधून 14 जानेवारीपासून सर्व मंदिर परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातूनच आज सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर आणि सर्व सदस्यांच्या माध्यमातून सिद्धिविनायक परिसराचा स्वच्छतेची मोहीम आज हाती घेण्यात आलेली आहे आणि संपूर्ण मुंबई शहरात आम्ही प्रत्येक मंदिर परिसर हा स्वच्छ करत आहोत आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही हे सर्व करत आहोत। एक आठवड्याच्या नंतरच नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत, परंतु या दौऱ्याला पाहता विरोधकांचे वारंवार आहेत, आरोप देखील होत आहेत, कसं होतं? नाही, विरोधक आता आरोप करतच राहतील, परंतु त्यांना कळलंय की आपला पराभव त्यांना आता दिसून येत आहे, त्यामुळे ते वारंवार हे असे आरोप करत आहेत आणि आता 2024ला पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येऊन या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी होतील असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि संपूर्ण राममय वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे आता भीतीच्या माध्यमातून आणि पराभवाच्या माध्यमातून ते असे वक्तव्य करत आहेत। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आले, परंतु आदित्य ठाकरेंनी आरोप केलेले आहेत, त्या ठिकाणी मुख्यमंत्री थंड हवा खाण्यासाठी गेलेले आहेत, ते आल्यानंतर आम्ही खरी परिस्थिती काय आहे ती त्यांना जे काय फोटो दाखवायचे ते योग्य वेळी दाखवावे, पण लोकांना आता दावोसच्या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या बाबतीत संपूर्ण माहिती मिळालेली आहे आणि यापूर्वी पण महाराष्ट्र हा गुंतवणुकीत सर्वात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि आजही दावोसच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो की महाराष्ट्रात एक प्रचंड गुंतवणुकीचे MOU त्यांनी केलेले आहेत आणि त्यातून महाराष्ट्रातल्या जनतेलाच फायदा होणार आणि महाराष्ट्रातील तरुणांनाच रोजगार मिळणार आहे, म्हणून मी त्यांचं अभिनंदन पण करतो। नाही, असं काही नाहीये। त्यांना हे आरोप मी बोलतोय की ते 2024च्या पराभवाच्या भावनेतून आता सर्व त्यांची वक्तव्य होत आहेत, त्यामुळे जनता त्यांच्या या वक्तव्यांना प्रतिसाद देणार नाहीये। जनतेला आता विकास पाहिजे आणि विकास हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच होईल हा आता जनतेला विश्वास बसलेला आहे। ते आता पवार साहेबांचं एक व्यक्तिगत महत्व आहे आणि त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत तो वक्तव्य आहे, त्या संदर्भात मी बोलू इच्छितो। नाही, हा सगळा घोटाळा आपल्या सर्वांना माहिती आहे। कोविडच्या वेळी रुग्णांना मदत करण्याच्या माध्यमातून सर्व वातावरण होतं, परंतु त्या रुग्णांच्या मदतीच्या मागून पैसा कमवण्याची जी भूमिका दिसून आली आणि ते आता सगळं उघडकीस येत आहे, त्यामुळे आपलं सगळं कटकारस्थान आपलं जे काय केलेलं काम आहे कृत्य आहे ते आता उघडकीस येत आहे, त्यामुळे त्या कृत्यावर पांघरून घालण्याकरता अशी वक्तव्य ते लोक करत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।